आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं सर की 3 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे, म्हणजे आता जे फ्रेशर्स आहेत ते कदाचित मला म्हणतील हा काय बोलतोय, तर मला असं वाटतं की तो जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो अतिशय योग्य निकाल आहे. कारण प्रॅक्टिस, मला असं वाटतं की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. 2022च्या ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा निकाल 2025 साली आला. बऱ्याचशा काळानंतर फायनल रिझल्ट येऊन 114 विद्यार्थी सिलेक्ट झाले. तो रिझल्ट आल्यानंतर काही काळाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला, ज्यामध्ये जीएमएफसी होण्याकरता 3 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी करण्यात आली. काही विद्यार्थी त्याच्यामुळे नाराज झाले. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की प्रॅक्टिस करत जीएमएफसीचा अभ्यास कसा करायचा, जीएमएफसीचा अभ्यास प्रॅक्टिस करत कसा करायचा, याचे अनुभव शेअर करण्याकरता आज आपण आपल्याकडे 2022च्या परीक्षेमध्ये जे 3 मित्र उत्तीर्ण झाले, जे आपल्याला माहीतच आहे, अक्षय सर, सागर सर, त्यातले तिसरे मित्र शुभम कराळे सर आपल्याकडे आज आलेले आहेत. तर सर्वात प्रथम शुभम सर, मी माझ्या वतीने, आपल्या क्लासच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत करतो. धन्यवाद सर. मला आजही आठवतं, जीएमएफसीचे इंटरव्ह्यू चालू होते आणि जीएमएफसीचे इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर जसे इंटरव्ह्यू एमपीएससीच्या ऑफिसला चालू असतात, तसं इकडे आपले मॉक इंटरव्ह्यू चालू असतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू होतात त्यानंतर ते मला पाठवतात किंवा सर काय काय विचारलं होतं, आम्ही ते चर्चा करतो आणि इथं विद्यार्थ्यांशी डिस्कस करतो. जसा शुभम सरांचा इंटरव्ह्यू झाला आणि मला त्यांनी ते प्रश्न पाठवले की सर एवढे सगळे प्रश्न मला विचारले गेले. मी ते प्रश्न पाहिले, ते इतके डीप मध्ये होते किंवा पोस्टमार्टमचा रिपोर्ट, त्याचे कॉलम, सिग्नेचर, एवढं सगळं. तर मला असं वाटलं की हा इंटरव्ह्यू एवढा डायव्हर्ट कसा झाला, याने इंटरव्ह्यू मध्ये नेमका काय उद्योग करून आलाय हा, की इतके डीप प्रश्न याला गेले. मी ते प्रश्न पाहिले, सगळं सोडलं, त्याला पहिल्यांदा कॉल केला. म्हटलं मला पहिल्यांदा हे सांग की तू नेमका इंटरव्ह्यू मध्ये उद्योग काय केला की पॅनल इतक्या डीप मध्ये गेलं. आणि मग त्याला सांगितलं, म्हटलं सर माझी प्रॅक्टिसच त्या साईडला सगळी होती आणि ती प्रॅक्टिस पर्टिक्युलरली पोस्टमार्टम रिपोर्ट हे ते सगळं फॉरेन्सिक माझ्या दैनंदिन कामातलाच भाग होता. तर मीच त्यांना ते सांगितलं होतं की ह्या केसेस पाहिल्यात आणि त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यू त्या साईडला गेला. शुभम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. शुभम, सगळ्यात पहिला प्रश्न आमचा तुला हाच आहे की सध्या विद्यार्थी परेशान आहेत, 3 वर्ष थांबायचं, प्रॅक्टिस करत कसं करायचं. आम्हाला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय की हा तुझा प्रवास पहिल्यांदा सुरू कसा झाला जीएमएफसीचा आणि दुसऱ्यांदा प्रॅक्टिस करत हे सगळं कसं मॅनेज केलं, याविषयी तू सर्वांना मार्गदर्शन कर. सर, मी पहिल्यांदा तर लॉला ज्यावेळी ऍडमिशन घेतलं त्यावेळी असं काही, म्हणजे 12वी पर्यंत काही ठरलेलं नव्हतं की काय करायचं ते. त्यानंतर ज्यावेळी असा विषय निघाला की 12वी नंतर काय करायचं, तर सर मी पहिल्यापासूनच शाळेत जास्त बोलायची सवय असल्यामुळे मला सगळेच शाळेत असं म्हणायचे की तू लॉ कर, तू वकिली कर, तू वकिली चांगली करू शकतो. त्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, मग काय करायचं, तर हा वकिलीचा एक ऑप्शन होता, त्यामुळे लॉला ऍडमिशन घेतलं. आता लॉला ऍडमिशन घेतल्यानंतर 5 वर्ष ज्यावेळी पूर्ण झाली, 2019 साली प्रॅक्टिसला सुरुवात केली, तोपर्यंत जेएमएफसी बद्दल काहीही माहिती नव्हती. त्यानंतर लॉकडाऊन आलं सर, प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने चालू होती. लॉकडाऊन आल्यानंतर थोडीफार जेएमएफसी ची माहिती मिळाली, आपल्या क्लासची माहिती मिळाली. त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर 2022 ऍड येणार अशी चर्चा चालू झाली आणि आपले क्लास चालू झाले. क्लास चालू झाल्यानंतर म्हणजे जेएमएफसीच करायची म्हणून क्लास लावले असं काही नव्हतं, परंतु चला म्हणजे जे आधी पास आउट झालेले किंवा ज्यांनी क्लास केलेले त्यांच्या बोलण्यातून असं आलेलं की तुम्ही एकदा तरी क्लास करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेएमएफसीला म्हणजे जेएमएफसी जरी व्हायचं नसेल तरी प्रॅक्टिसमध्ये पण 100% क्लासेसचा फायदा होतो.
ह्या अँगलनी क्लास जॉईन केला होता. पहिल्यांदा तर असं वाटत नव्हतं की आपण जेएमएफसी होऊ शकतो. प्रॅक्टिस एकदम फुल चालू होती. त्यानंतर जेएमएफसीची ऍड आल्यानंतर असं ठरवलं की आपण एक ट्राय करायला काय हरकत आहे. कारण प्रॅक्टिस खूपच चांगली चालू होती. बेलचे मॅटर चालू होते, ट्रायलचे मॅटर चालू होते, सगळं चालू असताना थोडं इकडं जेएमएफसी कडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ऍड पण आली आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं सर की 3 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे, म्हणजे आता जे फ्रेशर्स आहेत ते कदाचित मला म्हणतील हा काय बोलतोय, तर मला असं वाटतं की तो जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो अतिशय योग्य निकाल आहे. कारण प्रॅक्टिस, मला असं वाटतं की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि सर मी यापुढे जाऊन असंही सांगेल, ज्यावेळी माझा सर 2023चा मेन्सचा अटेम्प्ट होता, त्या मेनच्या पेपरच्या आधी, म्हणजे मी ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरला जाणार होतो त्याच्या आदल्या दिवशी मी इथे 306चा आर्ग्युमेंट करून इथून निघालो. म्हणजे ह्या प्रॅक्टिसचा एक फायदा असा होतो, प्रॅक्टिसमुळे तुम्ही कधी डिप्रेशन मध्ये जात नाही. शुभम सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रॅक्टिस तर केलीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, प्लस अभ्यासही करायचा असतो. हे कसं मॅनेज करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? तुम्ही कसं केलं आणि तुम्ही काय सजेशन द्याल की प्रॅक्टिस प्लस अभ्यास कसा मॅनेज करायचा? सर या बाबतीत माझं म्हणणं असं राहील, प्रत्येकाचा एक स्ट्रॉंग पॉईंट असतो, काही वीक पॉईंट असतो. माझा स्ट्रॉंग पॉईंट असा होता की मी सकाळी पहाटे 4, 4:30, 5ला जर लायब्ररीत गेलो तर मी 10 वाजेपर्यंत माझा दिवसभरात माझा जेवढा अभ्यास होणार नाही तेवढा माझा सकाळच्या सेशन मध्ये अभ्यास व्हायचा. मी तेच टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला सकाळचं सेशन जेवढा मिळणार तेवढ्या सेशन मध्ये अभ्यास करायचा. मला एक 5 तासाचा टाइम मिळायचा. त्या 5 तासामध्ये माझा दिवसभर जेवढा, म्हणजे जरी मी दिवसा अभ्यास करायचा प्रयत्न केला तरी पण माझा तेवढा अभ्यास होत नव्हता, तेवढा माझा त्या सकाळच्या सेशन मध्ये अभ्यास होत होता. मग मी रोज सकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान लायब्ररीत जायचो, 10 पर्यंत लायब्ररी करायची, त्याच्यानंतर उरकून कोर्टात जायचं आणि कोर्टात गेल्यानंतर संध्याकाळी परत क्लास करायचा. आणि शक्यतो आता कोर्टात गेल्यानंतर माणूस जास्त दमतं, क्लास वगैरे ह्या सगळ्या हेक्टिक गोष्टी झाल्यानंतर परत अभ्यास करायची म्हणजे हे होत नाही, भावना होत नाही. परंतु सकाळचाच अभ्यास जेवढा झालेला असायचा ना, त्याच्यामुळे दिवसभर असं वाटत नव्हतं कधी की मला आज अभ्यास करणं गरजेचं आहे की माझा अभ्यास झाला नाही. 5 तासाचा अभ्यास सफिशियंट होत होता. त्यानंतर ज्यावेळेस ऍड येईल, म्हणजे माझी ज्यावेळेस ऍड आली त्यावेळेस मी बऱ्यापैकी प्रॅक्टिस बंद केली, कमी केली होती. माझे जे मित्र आहेत त्यांनी याच्यात मला भरपूर साथ दिली. माझे सगळे मॅटर माझे मित्र हँडल करायचे. नक्कीच, हा खूप महत्वाचा आहे. यश सहजासहजी मिळत नाही. आपण अक्षय सर असतील, सागर सर असतील, शुभम सर असतील, सगळ्यांच्या स्टोरीज पाहत आहोत. प्रॅक्टिस करूनही जेएमएफसी करायचे होतंय का? तर 100% होतंय. आपल्या समोर उदाहरण आहे. पण सॅक्रिफाईस लागते. तू सकाळी 10ला उठणार, मग कोर्टात जाणार, मग 7 वाजेपर्यंत कोर्टातच असणार, मग परत म्हणणार अभ्यासाला वेळ मिळाला नाही. आता शुभम सरांनी आपल्याला सांगितलं किंवा सकाळी 4, 4:30ला उठून 5 वाजेपर्यंत पर्टिक्युलरली आवरून रेडी होऊन लायब्ररीत पोहोचायचं, स्टडी रूम मध्ये त्यांच्या पोहोचायचं, सकाळी 5 ते 10 अभ्यास करायचा, 5 तास मोर दॅन इनफ. 10 पासून कोर्टाचं कामकाज सुरू, संध्याकाळी क्लास आणि परत काय संध्याकाळी डबल अभ्यास होत नाही कारण सकाळी लवकर उठायचं. याला खूप डेडिकेशन लागतं. म्हणजे ऐकायला छान वाटतं सकाळी 4ला उठायचे, 1 दिवस उठतंय, 2 दिवस उठतंय, ते महिनोने महिने हे शेड्यूल फॉलो करणं सोपं नाही. त्याला डेडिकेशन लागतं, सॅक्रिफाईस लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे यश मिळतं. प्रॅक्टिस करत, म्हणजे आताच त्यांनी सांगितलं की 2023चा मेन्सचा पेपर आहे, आदल्या दिवशी 306चा आर्ग्युमेंट करून छत्रपती संभाजीनगर येथे ते परीक्षेच्या सेंटरवर पोहोचले. हा कॉन्फिडन्स ना अभ्यास चांगला असल्याशिवाय येत नाही. त्यांना हेही माहिती आहे की आपला परीक्षेचाही अभ्यास चांगला आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की आपला प्रॅक्टिसचाही अभ्यास चांगला आहे. काही गोष्टीचं सोंग आणता येत नाही, त्याला ज्ञान लागतं, त्याला कष्ट लागतात. असं जर तुम्ही सर्वांनी शेड्यूल व्यवस्थित बनवलं तर मात्र तुम्हालाही प्रॅक्टिस करत जेएमएफसी सोपी जाईल, एलएलएम करत पण सोपी जाईल. प्रॅक्टिस एलएलएम करतही जेएमएफसी करणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे विनाकारण हे कारण सांगणं काही योग्य नाही, प्रॅक्टिसमध्ये वेळ जातो आणि अभ्यासाला वेळ मिळत नाही, तर मला वाटतं हे एक्सक्यूज आहे. करणारा कसाही करतो ते आपल्याला आता शुभम सरांच्या उदाहरणावरून लक्षात आलं. शुभम सर, हा तर तुमचा एक प्रिपरेशनचा प्लॅन झाला, पण आता जेएमएफसीचं प्रिलिम्स आहे. प्रिलिमचं प्रिपरेशन तुम्ही कसं करत होते? सर असं होतं की
म्हणजे क्रिमिनलचे जे सब्जेक्ट आहेत आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स यांचं बेर ऍक्ट वाचणं मला काय असं जास्त अवघड वाटत नव्हतं. परंतु आपले जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, सीपीसी आहेत किंवा सिव्हिलचे अन्य सब्जेक्ट आहेत त्यांचं बेर ऍक्ट वाचताना मला म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो की बेर ऍक्ट घेतलं की झोप यायची, बेर ऍक्ट घेतलं की झोप यायची. पण त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आता बेर ऍक्टचं आपलं काही जमत नाही, मग आपण सरांच्या नोट्स आणि प्लस रेफरन्स बुक थोडं जिथं गरज वाटेल तिथंच रेफरन्स बुक पाहायचं. मग ते प्रीचा असा प्लॅन केला होता, क्रिमिनलचे बेर ऍक्ट वाचले होते आणि क्लासेसच्या नोट्स आपल्या आणि सिव्हिलच्या सब्जेक्टचे फक्त क्लासेसच्या नोट्स पाहिल्या आणि थोडं जिथं गरज पडेल तिथं रेफरन्स बुक पाहिलं होतं. नक्की. प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स आहे. आता प्रॅक्टिस करत मेन्सची तयारी, लिखाणाची तर प्रचंड प्रॅक्टिस. मेन्सचं प्रिपरेशनची काय स्ट्रॅटजी होती तुमची? सर 2019ला ज्या वेळेस पास आउट झालो त्यानंतर आता कोर्ट प्रॅक्टिस करत असताना पेनचा संबंध खूप कमी येतो, म्हणजे लिहायचा संबंध खूप कमी येतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस मेन्सला सुरुवात केली त्यावेळेस क्लासलाच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सांगायचे, उत्तर लिहून द्यायचे किंवा नोट्स द्यायचे त्यावेळी एवढा त्रास व्हायचा, हात दुखायचा. मग पण त्याला काही पर्याय नव्हता. मेन्सची प्रॅक्टिस, रिटर्न रायटिंगची प्रॅक्टिस करणं होतं. मग त्याला असं ठरवलं की आपल्याला 3 तास एका जागेवर बसून पेपर लिहिणं होत नाही. मग आपण सुरुवात अशी करू की मी काय करायचो, 2 प्रश्न घ्यायचे, तो टायमिंग लावायचा आणि त्या टायमिंग मध्ये तेवढे 2 प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर तेच वाढवत 3 प्रश्न, 4 प्रश्न, मग एक संपूर्ण प्रश्न किंवा जजमेंट असं लिहायला सुरुवात केली. मी काही जास्त क्वेश्चन पेपर सोडवलेले नव्हते. मी हार्डली 2 ते 3 म्हणजे क्रिमिनलचे 2-3 आणि सिव्हिलचे 2-3 प्रश्न सोडवले होते. परंतु मी रोज सकाळी किंवा संध्याकाळी मेनच्या याच्यात मी प्रॅक्टिस थोडी कमी केली होती. त्यावेळेस ज्या टायमिंग मध्ये मला झोप येईल असं मला वाटायचं की ह्या टायमिंगला मला झोप येऊ शकते किंवा झोप यायला लागली की 2 प्रश्न लिहायला घ्यायचे, असे मी रायटिंगची प्रॅक्टिस चालू केली होती. अतिशय महत्वाचा मुद्दा शुभम सरांनी सांगितला की आपल्याला ऍट अ टाइम 3 तास जी लिहायचं आहे ती स्टार्टिंगला लगेचच 3 तास होत नाही. तर अगोदर 1-2 प्रश्न घ्यायचे, टाइम लावायचा, ते लिहायचं आणि मग हळूहळू आपली रायटिंग स्पीड इम्प्रूव्ह करायची. ही स्ट्रॅटर्जी सुद्धा तुम्ही विद्यार्थी मेन्सच्या परीक्षेला वापरू शकता. मुख्य परीक्षा झाली, त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा इंटरव्ह्यूचा अँगल. आणि इंटरव्ह्यूचा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसचा तर इंटरव्ह्यूला प्रचंड फायदा झालाय, प्रॅक्टिसचा तुम्हाला परीक्षेतही फायदा झाला आणि इंटरव्ह्यू मध्ये फायदा झालाय. हा अनुभव इंटरव्ह्यूचा कसा होता हे आम्हाला सगळ्यांना ऐकायचं. सर मी असं सांगेल की मी आज जेएमएफसी जे झालो ते फक्त आणि फक्त माझ्या इंटरव्ह्यूमुळे झालो. सर जर आपण ती जेएमएफसी ची लिस्ट पाहिली सर तर त्यात मेन्सला सगळ्यात कमी स्कोर असणारा मी आहे. आणि इंटरव्ह्यू सर म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं एवढा, म्हणजे मला जो चांगला वाटतं, म्हणजे माझा क्रिमिनल पहिल्यापासूनच मी क्रिमिनल प्रॅक्टिस केलेली, मला अशी अपेक्षाही नव्हती की क्रिमिनलवर सगळा माझा इंटरव्ह्यू क्रिमिनल मध्ये जाईल. तर त्याच्यामुळं सर मला 34 मार्क इंटरव्ह्यूला दिले आणि मेन्सचा स्कोर कमी असताना देखील मी इंटरव्ह्यू जास्त स्कोर आल्यामुळे मी जेएमएफसी होऊ शकलो सर. नक्कीच. म्हणजे एक तर इंटरव्ह्यूला 50 पैकी 35चा स्टॉपर असतो, त्यात शुभम सरांना 34 आहेत म्हणजे खूपच छान मार्क्स आहेत आणि त्या इंटरव्ह्यूच्या मार्क्समुळे लिस्टमध्ये ते वर आले. आता आम्हाला सर तुमचा इंटरव्ह्यूचाच अनुभव ऐकायचा की गेल्यानंतर काय प्रश्न विचारले, कसे विचारले, हे सुद्धा आम्हाला थोडं ऐकायचं. सर इंटरव्ह्यू चालू झाले म्हणजे इंटरव्ह्यूचं शेड्यूल पडलं, आम्हाला हार्डली एक 10-11 दिवस मिळाले होते. तर मी असं ठरवलं की आता आपल्याला कमी दिवस मी तोपर्यंत म्हणजे जसं मेन्स झाली तसं मी प्रॅक्टिसच करत होतो आणि मी असं ठरवलं होतं की आता प्रॅक्टिसच करू, कारण मेन्सचा पेपर थोडासा मला जड गेला होता, 2023चा सोपा गेला होता त्या तुलनेत, की शेड्यूल आल्यानंतर आपण इंटरव्ह्यूची तयारी करू. पण असं ऐकलं होतं की शेड्यूल आल्यानंतर 1 महिनाभर मिळू शकतो. तर आमचं शेड्यूल आलं ना आम्हाला हार्डली 10 दिवस मिळाले. तर 10 दिवसात प्रिपरेशन करायचं कसं, तर असं ठरवलं की क्रिमिनल मध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे तर आपण क्रिमिनल काहीच वाचायचं नाही आणि फक्त आपण सिव्हिलवर फोकस करायचा. मग सीपीसी वाचला, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी वाचला, काही सिव्हिलचे मॅटर पाहिले. आणि क्रिमिनलचं असं होतं की क्रिमिनलमध्ये मी स्वतःच भरपूर मॅटर चालवले होते, त्या क्लायंटची नावं लिहून ठेवली होती. मला जर क्रिमिनलच्या केस कोणत्या चालवल्या असं विचारलं तर ह्या आरोपीची केस सांगायची, कारण मी स्वतः चालवली असल्यामुळे मला त्याच्यातले मायन्यूट डिटेल्स सगळे माहिती होते. त्याच्यामुळे क्रिमिनलचा अजिबात अभ्यास केला नव्हता. फक्त आणि फक्त शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे इंटरव्ह्यूला आत गेलो तोपर्यंत सुद्धा माझा क्रिमिनलचाच अभ्यास चालू होता. आणि मी एक मजेशीर गोष्ट सर इंटरव्ह्यूच्या दिवशी माझ्याबद्दल घडली ती सांगतो. म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशी असं होतं की थोडं डिप्रेशन येण्याची शक्यता असते. माझ्याही बाबतीत तेच झालं, मी थोडा डिप्रेशन मध्ये गेलो
आणि दुसऱ्या दिवशीचा पहिला इंटरव्ह्यू माझाच होता. मी त्यांना विचारलं पहिला कोणाचा आहे, त्यांनी सांगितलं तुझाच पहिला इंटरव्ह्यू. मग मी बेंचवर येऊन बसलो, पाणी बिनी पिलो आणि मी विचार करायला लागलो की आपल्याला एक लँडमार्क केस आहे तीच आठवत नाही. मग माझ्या शेजारी एक मॅडम होते, त्यांना मी विचारलं मॅडम ते कॉन्स्टिट्यूशन मधली सगळ्यात लँडमार्क केस आहे ती सांग, म्हणजे सांगता का मला याची आपली बेसिक स्ट्रक्चरची केस. तर त्याही मॅडम हसल्या, त्यांना कळलं थोडं यांना डिप्रेशन मध्ये. त्यांनी सांगितलं केशवानंद भारती. असं होत नाही का म्हणजे शक्यतो की केशवानंद भारती तुम्ही सगळ्यात महत्वाचे केस विसरला, पण ते थोडं डिप्रेशनच्या याच्यात. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो, माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूच्या पॅनल समोर गेल्यानंतर पॅनलनी मला विचारलं की तुम्ही LLM केलेलं आहे, तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये LLM केलंय. तर मी त्यांना सांगितलं की माझं LLM हे क्रिमिनल लॉ मध्ये आहे. तर त्यांनी मला विचारलं की सब्जेक्ट कोणते आहेत. तर सब्जेक्ट कोणते आहेत हे विचारल्यानंतर मला भरपूर ऑप्शन होते सर, परंतु माझा थोडा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास चांगला होता. तर मी त्यांना पहिला सब्जेक्ट सांगितला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स. आता मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स शक्यतो कोणी सांगत नसावं, त्यांना पण थोडा शॉक बसला की यांनी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सांगितलं. तर जे जस्टिस होते त्यांनी मला विचारलं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचं फेमस पुस्तक आहे ते बघितलंय का तू. हो म्हणलं पाहिलेलं आहे. तर नाव विचारलं मी, मोदीज जाऊन मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे सांगितलं. तर त्याच्यानंतर विचारलं तू 2019चा पास आउट आहे, त्यानंतर काय केलं. मी सांगितलं की क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करत होतो. तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या याच्यात त्यांनी मला हे विचारलं की पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिलेला आहे. तर मी हो म्हणून सांगितलं. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये काय काय असतं. तर पोस्टमार्टम रिपोर्ट हा जनरली 3 पार्ट मध्ये डिवाइड असतो, अप्पर बॉडी, थॉरॅक्स आणि ऍब्डोमेन अशा पार्ट मध्ये असतं. तर त्यांनी आता ज्यांनी क्रिमिनल ट्रायल चालवली किंवा क्रिमिनलचे मॅटर पाहिलेले आहेत, ज्यांनी PM रिपोर्ट पाहिलेला आहे, PM रिपोर्ट मध्ये प्रत्येक प्रॅक्टिशनरचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो 17 नंबर कॉलम दाखव किंवा 17 नंबर मध्ये काय आहे पहा. तर त्यांनी मला विचारलं जे एक्सटर्नल इंजुरी असतात ते असतात का PM रिपोर्ट मध्ये. मी हो म्हणून सांगितलं. कुठं असतात. तर मी त्यांना 17 नंबर कॉलम सांगितल्यावर ते त्यांनी थोडं स्माईल दिली आणि त्यांनी तो क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स ते मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्ट होता तो ड्रॉप केला आणि दुसऱ्या सब्जेक्टकडे गेले. म्हणजे पहा, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स तसा खूप टेक्निकल आहे, पण आता इंटरव्ह्यू तिकडे गेला आणि अतिशय सुंदर त्याने उत्तर दिले. हे प्रॅक्टिसचा अनुभव इंटरव्ह्यू मध्ये कामी आला आणि 34 मार्क्स मिळाले आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो आज जज आहे. शुभम, सिलेक्शन झाल्यानंतर तर तुम्ही 3 मित्र सोबत अभ्यास करून सिलेक्ट झाले, सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती यश मिळाल्यानंतर? सर ज्यावेळेस रिझल्ट मध्ये नाव आलं, मी बाहेर होतो, मी घरी आईला फोन करून सांगितलं. आई रडायला लागली. अपेक्षित होतं की ती रडणार असेल. त्याच्यानंतर सगळ्या बहिणींना वडिलांना फोन करून सांगितलं की मी सिलेक्ट झालो. सिलेक्शन झाल्यानंतर घरी सगळं जल्लोषाचं वातावरण होतं. सगळे पाहुणे, सगळे माझी वाईफ वगैरे सगळे एकदम आनंदी होते. सगळ्यांनी कौतुक केलं. आणि सर म्हणजे मी ज्यावेळेस आपल्या पहिल्या लेक्चरला आलो त्यावेळेस सरांचं एक मोटिवेशनल लेक्चर असतं. त्या मोटिवेशनल लेक्चर मध्ये सरांचा एक त्याचा शेवट असा होतो की तुम्हाला JMFC का व्हायचे, तर आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठी, आनंद अश्रू पाहण्यासाठी तुम्ही JMFC व्हा. खरंच त्याचा रिझल्ट लागल्यानंतर मला सर अनुभव आला सर. नक्कीच. आता तू सांगितलं की सर्व कुटुंब होतं, सर्व सेलिब्रेट करत होते, वाईफ होता, तुझ्या वाईफ नीलम त्याही प्रिपरेशन करत आहेत, त्याही आता लवकरच JMFC होतील तुझ्या मार्गदर्शनाखाली. आता होणं बंधनकारक आहे त्यांना. नक्कीच ही खूप एक आनंदाची एक क्षण असतो सर्व कुटुंबाकरता आणि केलेल्या पर्टिक्युलरली कष्टाला यश आलं. काही जवळचे मित्र आणखी प्रिपरेशन करत आहेत, काहींचं थोडंफार राहिलेलं आहे, त्या सर्वांकरता काय तू सल्ला देशील? सर मला पहिलं असं सांगावंसं वाटतं की आपण जनरली ह्या प्रिपरेशन मध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की काही जण म्हणजे जजमेंट वगैरे कुणाला दाखवत नाहीत किंवा एसे वगैरे कुणाला देत नाहीत. पहिली गोष्ट आपण मित्र कुणाला म्हणायचं, जो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेअर करतो त्याला मी मित्र म्हणतो. आम्ही सागर सर, अक्षय सर, अजूनही आमचा ग्रुप होता की आम्ही सगळेजण अभ्यास करत होतो. काहींची मेन्स क्लिअर झाली नाही, आम्ही 3 जण इंटरव्ह्यूला होतो, आम्ही 3ही इंटरव्ह्यूला असणारे, 3 पण JMFC झालो. तर ह्या यशात मी ह्या सगळ्यांचा मोठा वाटा समजतो. कारण एक असं होतं की आमचा एक ग्रुप तयार झाला होता. ह्या ग्रुपमध्ये आम्ही काय करायचो की प्रीच्या काळात तर जास्त ग्रुप डिस्कशन केलं नाही आम्ही, पण मेनच्या काळात सागर सर आमच्या जजमेंट मध्ये एकदम छान अभ्यास होता त्यांचा. जजमेंट मध्ये होता, त्याच्यानंतर एसे मध्ये होता. अक्षय सरांना 2019 पासून मेनची ही असल्यामुळे त्यांना
कोणत्या म्हणजे प्रश्नाला काय उत्तर हे अपेक्षित ते double JMFC आहे. हा डबल JMFC असल्यामुळे त्यांना हे सगळं माहित होतं आणि मी याच्यात नवीन होतो. ह्या दोघांनी मला एवढं मार्गदर्शन केलं सर, जजमेंटच्या बाबतीत असेल, कारण मी प्रॅक्टिशनर असल्यामुळे माझं जजमेंटच एवढं मोठं व्हायचं. मला म्हणजे प्रॅक्टिसचा एक फायदा असा की मी ऑल MR वाचायचो दर महिन्याचे, त्याच्यामुळे ते मला असं वाटायचं की जजमेंट किती लिहिलं तरी मी थोडं कमीच लिहिलंय, मला अजून थोडं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. सागर सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं की आपल्याला JMFC साठी तेवढं गरजेचं नाही जेवढं गरजेचं आहे. जसं सर पण तुम्ही कायम सांगता, हा समुद्र आहे, आपल्याला वर पोहोच जायचंय, आपल्याला खाली तळाला जायचं नाही. तशाच पद्धतीने ह्या गोष्टी आम्ही करत गेलो. आणि त्यानंतर सर इंटरव्ह्यूच्या काळात आम्ही आपलं MMCC कॉलेज आहे, MMCC कॉलेजच्या पुढे एक गार्डन आहे, तर आम्ही एक 10-12 जण असायचो. तर आम्ही तिघं इंटरव्ह्यूला होतो, पण बाकीचे आमचे काही मित्र होते ते इंटरव्ह्यूला नसताना सुद्धा प्रिपरेशन करून येत होते, का आता आपले मित्र JMFC झाले पाहिजेत ह्या अपेक्षेने येत होते. तर आम्ही त्या ग्रुप डिस्कशन मध्ये असं ठरवलं होतं की एकाचा इंटरव्ह्यू 8 जणांनी घ्यायचा. हा, ते 8 जण एवढे रॅपिड फायर करायचे की तयारी होऊन जायची. आणि ती तयारी एवढी झाली सर की त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला काही प्रॉब्लेम आले नाही. सर आपल्याकडे पण मॉक दिल्या, मॉक मध्ये आपण जे सजेशन दिले, कसं बसायचं, बटन कधी म्हणजे आपण ब्लेझरचं जे बटन आहे, ब्लेझर एटिकेट्स म्हणतात, तो शब्दही त्याच वेळी ऐकला मी सर, ब्लेझर एटिकेट्स, या सगळ्या गोष्टी तिथून शिकलो. आणि ते कसं वापरायचं किंवा बोलताना, आता माझं असं होतं की थोडं मला टेन्शन दिसायला लागलं की माझे डोळे असे ब्लिंक व्हायचे, तर मग त्याही गोष्टी मी ओव्हरकम करू शकलो. आणि जे माझे मित्र राहिले, आता हे आमचा बराच मोठा ग्रुप आहे जे प्रिपरेशन करतायत, त्यांना आम्ही कायम सांगतो की तुम्ही एकटे JMFC होऊ नका. कदाचित ते तुम्हाला अवघड जाईल, परंतु तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जर बरोबर प्रिपरेशन केलं तर 100% तुम्ही JMFC होणार सर. नक्कीच. शुभम सर, अतिशय सुंदर तुमचा अनुभव होता, खूप छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं. मी तुमच्या या यशाकरता, तुम्ही इथे आला, तुमचे अनुभव शेअर केले, तुमच्या या यशाकरता तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या पत्नी नीलम यांचं माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, आपल्या सर्व विद्यार्थी परिवाराच्या वतीने पुन्हा खूप खूप एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद.